मंत्री पंकजा मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि दिल्लीमधील अमित शहांच्या निवासस्थानी ही सदिच्छा भेट घेतल्याचं कळतंय। बीड प्रकरणी भेट होईल अशी चर्चा होती, मात्र या पार्श्वभूमीवर या भेटीला बरंच महत्त्व सुद्धा आलंय। मंत्री पंकजा मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। ही नियोजित भेट होती। आज त्यांची बैठक सुद्धा होती। प्रदूषणचे बिघडताय त्या संदर्भात मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। मात्र गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते। पंकजा मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। ही भेट दिल्लीमध्ये झाली आहे। दिल्लीमधील अमित शहांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट झाल्याचं कळतंय। अधिकची माहिती करणार आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, ही भेट जरी नियोजित असली तरी सुद्धा या भेटीमध्ये धनंजय मुंडेंसंदर्भात काही भाष्य झालेलं आहे का अमित शहांसोबत? साधारण 3 आठवड्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती। बहुतांश जे मंत्री आहेत भाजपचे त्यांनी त्यांच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या आतापर्यंत गाठीभेटी घेतलेल्या आहेत। पंकजा मुंडे जराशा उशिरा आल्या, त्याला बीड घटनेची किनार आहे असं बोललं जात आहे। त्या आज राजधानी दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांनी जर पाहिलं तर भूपेंद्र यादव यांची भेट घेतली, त्यानंतर राजनाथ सिंग यांची भेट घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला यामुळे महत्त्व प्राप्त होतं। या अगोदर बीड जिल्ह्यातील खासदार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी वाढलेली आहे आणि त्याला राजकीय पाठबळ मिळतंय असा दावा करत ही भेट घेतली होती। त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर काही दिवसांपासून सातत्यानं धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी होत आहे आणि धनंजय मुंडे कशा पद्धतीने राज्याश्रय देत आहेत गुंडांना असं सातत्यानं त्यांच्या पक्षासह सरकारमध्ये असलेल्या भाजपकडनं आरोप केले जात आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची ही भेट होती। त्यांची भेट ही अमित शहा यांच्यासोबत सदिच्छा भेट आहे। मात्र अमित शहा यांच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये खास करून बीड जिल्ह्यातील भाजपच्या ह्या मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांच्याकडे वारशाने जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत, त्यामुळे अमित शहा यांना हे त्यांना चांगले ओळखतात। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती निश्चितपणे बीडमध्ये जे काही घडतंय त्याच्या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे। या संदर्भात त्यांनी थेट अद्यापपर्यंत भाष्य केलेलं नाहीये। मात्र महाराष्ट्रात जे काही घडतंय बीडवरून सगळं घडत असताना अमित शहा यांनी थेटपणे त्यांना निश्चितपणे या संदर्भात विचारलं असण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची आहे। दुसरीकडे आज धनंजय मुंडे हे मुंबईमध्ये अजित पवार यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांची होत असलेली भेट, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ह्या भेटीला महत्व प्राप्त होतं। त्या भेटीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्राच्या संदर्भात चर्चा होण्याची झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्या सगळ्या संदर्भामध्ये आता पंकजा मुंडे काय भाष्य करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि यावर लक्ष असेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।